नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 12, 13 आणि 14 मे 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी वादळी पाऊस बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात असून काही भागात गारपीट तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस चक्रीय वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर येत्या 24 तासातही महाराष्ट्र राज्यात जोरदार अवकाळी वादळी पावसाचा अंदाजा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात गारपीटची शक्यता देखील येत्या 24 तासात बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 12, 13 आणि 14 मे 2024 मान्सून पूर्व पावसाची शक्यता ही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात असून काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण आहे कर्नाटक, गोवा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या परिसरामध्ये तीव्र कमी दाब सक्रिय झालेला आहे आणि या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता 12 आणि 13 मे 2024 या तारखेला तीव्र सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये हलका मध्यम तर काही भागात गारपीट पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाजा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा या राज्यात बहुतांश ठिकाणी पुढील 3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर तेलंगणाच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील, जसे वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर, नंदलाल इकडे हलका मध्यम असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा, विशाखापट्टणम, रामगुंडम, जगदलपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। भुवनेश्वरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायपूर, कांतामल, राऊरकेला, कोरबा इकडे जोर कमी असून हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पावसाचा अंदाजा वेंगुर्ला, महापण, कुडल, बायगणी, पुईकासल, मालवण इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। सावंतवाडी, बंडा, अरस, पारसेम, मपासा, बिचोलियम मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर बिचोलियम, अंजनियम, वालपई, तिक्सा, गवाली, कास्टल रॉक आणि मडगाव, कुचकोडे या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकोंडे इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रामगड, चांदगड, अंबोलीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर पुढील 3 दिवसात वाढलेला असून अजरा, नेसारी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, दिघळा या परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। कणकवली, पोंडा, खारेपट्टण, गगनबावडा इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। राधानगरी, बेदरी, मुरगुड, निपाणी, गारगोटी, कापसी, सांकेश्वरा, मालदाटी, चिकोडी जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश भागात बघायला मिळणार आहे। इस्पुर्ली, कागल, जुतबे, किनी, कोडाली आणि परोळा, संगळूर, मलकापूर, कोकरोड या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर, मारगाव, तांबे इकडे हलका मध्यम राहील। तसेच संगमेश्वर, माखणजण, लोटे, चिपळूण आणि दहागाव, खेड, चाकदेव इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागात जोर जास्त राहील, जसे मेढा, उडाले, उमराज, कराड इकडे जोरदार स्वरूपात राहील।
कोयना पटण आरवाडे ओसोटपोट सागदेव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। घोगरे महाबळेश्वर वाई रावडी तसेच महाड वर्धन गोरेगाव मंदनघर गोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। कलसीत श्रीवर्धन दिवेगर टाला इंदापूर नागोठाणा आणि कलसीत आसपासचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याकडे सातारा कोरेगाव रेहमतपूर मूल निंदाल दहिवाडी आणि लाटे फलटण लोणात खंडाळा वाई या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। वडूज मायनी पुसेवली इकडे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कराड कडेगाव नरसिंहपूर रामपूर पलूस इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच सांगली जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोर जास्त बघायला मिळणार आहे पावसाचा। सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा नागजकुची इकडे जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी शिरोळ शिरगोपी कुडाची मंगसुळी जळकाटी किरंगी अडाली तिलसंग इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पूर्व भागातही या पावसाचा जोर राहील। दागलपूर बिलर्जत कानामाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे घेडी सांगोळे चिंके अटपाडी दिघाची मध्यम जोरदार स्वरूपात राहील। मसवड पिलवी भालवानी पंढरपूर करडी मंगळवेढा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुबिलाटी सोलापूर इकडे जोरदार स्वरूपात राहील। वलसंग अक्कलकोट वडगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला आळंदा होंडाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। नलदुर्ग ओटीला मध्यम स्वरूपात राहील। उत्तर भागात तुळजापूर वडोला तांदवाडी वैरभंग पाणेगाव बार्शिलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। शेतपल अंगार बेमले टेंभुर्णी अकलूज मालसिरस इंदापूर लुसुंबे बारामती या भागात मध्यम हलका असून गारपीटचा जोर देखील राहील। कुरुडवाडी केरन आणि परांडा मध्यम स्वरूपात राहील। खोंडेज सेसेस करमाळा बिगवण केटूर बिगोंडोळ हलका पाऊस या भागात राहील। आणि अहमदनगर जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर कमी राहील। जसे राशिंग कर्जत बिटकेवाडी पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि टाकळी डोकेश्वर आले आणि अळकुटी इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। अहमदनगर कुडगाव शिरोळ माका इकडे हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाजा मिरजगाव जामखेड कारडा आष्टी या भागात बघायला मिळणार आहे। उत्तर भागात गोडेगाव बनास नेवासा देवळी प्रवारा अश्वी लोणी संगमनेर हलका मध्यम राहील। श्रामपूर तालुका बनलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वावी जवळके शिर्डी पुलतांबा हलका पाऊस राहील। कोपरगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मधजुन्नर ओतूर मध्यम स्वरूपात राहील। नारायणगाव आले आणि टाकळी डोकेश्वर इकडे हलका पाऊस राहील। आंबेगाव वाडा आणि पेठला मध्यम स्वरूपात राहील। आणि खेड पाबल मलटण कवटे शिक्रापूर भांबर्डे नार्वे बोरी मठ पारेगाव सुद्रुक हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। जोरदार पावसाचा अंदाजा लोणी कालबोर बागुली पुणे डायरी पुनावले आणि लवासा जिटे सोनापूर केटवले सासवड या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी पेन शिरोळ खोपोली कसमातले हलका पाऊस राहील। कर्जत कुसळ पनवेल नरेल ठाणे कल्याणुमली भिवंडी मराबांदर या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि खडवाली शहापूर क्षेणमा इगतपुरी आणि वाडा गोडमाल पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर हलका मध्यम पाऊस राहील। नाशिक जिल्ह्याकडे जव्हार मोकाळा त्र्यंबक हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक नागपूर म्हळसागरे निफाड लासलगाव पाटोदा लाडाची अर्सुल शेवगाव मध्यम पावसाचा अंदाज नाशिकच्या या भागात राहील। तर वणी डोडांबे चांदवड इकडे जोर कमी राहील। बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। लासलगाव पाटोदा कुसुमवाडी येवला तालवड बामदापूरलाही हलका पाऊस राहील। सटाणा औटी ताराबाद चिंचली या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट पिंपळणे चोरवड हलका पाऊस राहील। पाणीगाव टिटाणे आणि नंदुरबार शहादा नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस राहील। धुळे अंजंग अरबी बोकरूड हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि नांद्राणे जैतपूर गोडी इसाले भालवाडी वाचीपूर चोपडा हलका पाऊस राहील। जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव आणि जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर जामनेर पौर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्याही भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। जसे फुलंब्री देवगाव कन्नड हतनूर सायकवन चाळीसगाव तालवड ममदापूर हलका पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर काचूड पाचूड बिडकीन गंगापूर हलका मध्यम राहील। तसे जालना जिल्ह्याकडे ईश्वर अंबड गोलापांगरी जालना बदनापूर देऊळगाव राजा आणि सिल्लोड भोकरदन हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। तानवाडी पानवाडी रामशी गोशोटा मंगळूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। बीड गेवराई उमापूर आणि करकम हलका पाऊस राहील। आणि वडवणी बीड तळेगाव सिरसल सोनपेठ मांजलगाव या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे।
धारूर केजलाई मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणीसागो, गंगाखेड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। धाराशिवकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज। कळंब, मासा, तारखेड, भूम, पातुरकडा या भागात वादळी वाऱ्यासह राहील आणि मुरुड, पेठ, धाराशिव, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूर, वडोला, तांदवडी, नंदुरबार, होर्टी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे खिंतोट, औसा, लातूर रोड आणि रेणापूर, बोकडा या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। अचोला, औरंगाबाद, हलसी, भालकी, बीदर, उदगीर, मुरकी मध्यम स्वरूपात राहील। रावणकोला, जळकोट, वडोमजुक इकडे हलका मध्यम राहील आणि परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, कंधार इकडे मध्यम स्वरूपात राहील। लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मठ्ठा, परतूर या भागातील हलक्या पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे अद्रापूर, बसमत, तमसा मध्यम स्वरूपात राहील। नांदेड वाघाला मुखेड, पेठुंबरी आणि कवठा, नरशी, खोंडलवाडी, धर्माबाद इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। दक्षिण पूर्व भागामध्ये हिमायतनगर, ढाकणी, मोरचून, दिलाई बऱ्याच ठिकाणी हलका राहील। हिंगोली जिल्ह्यात जोर कमी राहील। हिंगोली, कळमनुरी आणि महागाव, मावला तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्याकडे जोर कमी असून वाशिम, रिताट, मालेगाव इकडे हलका राहील। परतूर, महसूल, मालेगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबीमेकर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुतनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि देगी, नांदोणा, पिंपरी, गव्हाली, अडलबुद्रुक हलका पाऊस या भागात राहील। अकोला जिल्ह्याकडे शेवगाव, खामगाव, अंधरुणा, अकोट, हिरवाखेड, जळगाव, जमत या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। अकोला, बोरगाव, मंजू आणि गोरेगाव इकडे हलका मध्यम पाऊस राहील। तसेच अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, अमरावती, नांदगाव, मोजारी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील। तर यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटके, दारवा हलका मध्यम राहील। जामोडा, कल्याण, घाटंजी, करंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रुई, जवळीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस आसपासच्या बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे दक्षिणेकडे सोनापूर, शिरपूर, खेडगावला जोरदार स्वरूपात राहील। उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, भाटाडी, मोहली, कुटवाडा, चारगोविकी आसपासचा परिसर हलका पाऊस या भागात राहील। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे चामोर्शी, गोटला मध्यम स्वरूपात राहील। आष्टी, मलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कापसी, मुरमगावलाई मध्यम स्वरूपात राहील। तसेच देसिंग, दिगोरी आणि राजोळी मार्गाचा हलका पाऊस राहील। तसे नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज फारसा नाही। बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यात दक्षिण भागात मध्यम पावसाचा अंदाज। वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूर या भागात राहील। वर्धा, जामनी, अरबी, वडोणा, लाडगड हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।